आयुर्वेदिक उपचार पद्धतीनं गुण येण्यास काहीसा विलंब होत असला तरी आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे कल वाढतोय। त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गरज ओळखून स्वतंत्र आयुष रुग्णालय ठाण्यात उभारणार आहे। वागळे इस्टेट येथील सिव्हिल रुग्णालयाच्या प्रांगणात 50 खाटांच्या जिल्हा आयुष रुग्णालयात आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी सारख्या उपचार पद्धतीनं रुग्णांवर उपचार होतील। त्यामुळे पंचकर्म सेंटर, शिरोधारा, वमन बस्ती सारखे उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेता येणार आहेत। ॲलोपॅथी उपचार इतकेच आयुर्वेदिक उपचारावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते। त्यामुळे दीर्घ आजार असणारे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे वळताना दिसतायत। मात्र काही वेळा आयुर्वेदिक खर्च खिशाला परवडणारा नसतो। आता ठाण्यात जिल्हा आयुष रुग्णालय उभे राहण्याचा मार्ग मोकळा झालाय। आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत जिल्हा आयुष रुग्णालयाचं काम येत्या काही दिवसातच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। वागळे इस्टेट येथील सिव्हिल रुग्णालयाच्या परिसरात आयुष रुग्णालय बांधण्यासाठी 15 कोटी मंजूर झाले आहेत। रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधन सामुग्री, औषधी व निवासस्थाने इत्यादींचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यात आलाय। तळ अधिक 3 मजली इमारतीत 50 खाटा असणाऱ्या रुग्णालयात योगा, प्रतीक्षालय, अभिलेख प्रक्रिया, मुख्य वैद्यकीय कक्ष, आयुर्वेद कक्ष, स्वच्छतागृह, होमिओपॅथी कक्ष, युनानी, प्रयोगशाळा, नॅचरोपॅथी आदी सुविधा उपलब्ध आहेत। तसेच पंचकर्म, क्षारसूत्र आदी इतर आयुष उपचार होणार आहेत।